11वी नागरिकशास्त्र चॅप्टर 8वा विकास प्रशासन. या प्रकरणात आपण विकास प्रशासनाची चर्चा करणार आहोत. विकास प्रशासनाची उत्पत्ती, अर्थ, व्याप्ती आणि भारतातील विकास प्रशासनाची चर्चा करणार आहोत. आपण काही प्रश्नांनी सुरुवात करूया. विकास म्हणजे काय? विकास प्रशासनाची गरज काय आहे? विकास प्रशासनाचा अर्थ आणि महत्त्व काय? विकास ही एक गुंतागुंतीची संकल्पना आहे. सर्वसामान्य अर्थाने विकास म्हणजे विस्तार, बदल, वाढ किंवा सुधारणा. एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाताना झालेली सुधारणा किंवा बदल म्हणजे विकास. हा बदल, ही सुधारणा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रांमध्ये दिसून येते. सामान्य लोक आपले आयुष्य अधिक चांगल्या प्रकारे जगू शकतील याच्याशी निगडीत ही सुधारणा आहे. आधीच्या प्रकरणात आपण लोक प्रशासनाचा अभ्यास केला, जे कृतीशील सरकारशी निगडीत आहे. लोक प्रशासनात कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ या सरकारच्या तिन्ही शाखांच्या कार्यांवर आपण लक्ष केंद्रित केले. जेव्हा लोक प्रशासन विस्तार किंवा विकासासाठी कृतीशील सरकारचा अभ्यास करते, तेव्हा ते विकास प्रशासन बनते. उत्पत्ती आणि अर्थ. तुम्ही कल्याणकारी राज्य या संकल्पनेविषयी वाचले असेल. एखादे राज्य जेव्हा नागरिकांच्या आर्थिक व सामाजिक हिताचा पुरस्कार करण्यासाठी पुढाकार घेते, त्या राज्याला कल्याणकारी राज्य असे म्हणतात. असे राज्य नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे लक्ष देते. उदाहरणार्थ, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण व आरोग्य. 20व्या शतकाच्या सुरुवातीला विकासाच्या संकल्पनेत कल्याणकारी राज्याला महत्त्व दिले गेले. याचा परिणाम पारंपरिक लोक प्रशासनावर झाला. शासनाच्या नियमित कार्यांपलीकडे जाऊन आता एकत्रित, संघटित आणि संचलित शासकीय कृतींतून बदल घडवण्याचे प्रयत्न सुरू झाले. दुसऱ्या महायुद्धानंतर आशिया आणि आफ्रिका या खंडातील अनेक देश स्वतंत्र झाले. या नव्याने स्वतंत्र झालेल्या देशांसमोर राष्ट्र उभारणीचे मोठे आव्हान होते. त्यांना शासनाने नेहमीचेच प्रशासकीय कार्य करावे असे वाटत नव्हते. विकासाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी हे देश उत्सुक होते. या देशांमधील समाज हा गुंतागुंतीचा आणि विभिन्न होता आणि या देशातील अर्थव्यवस्था स्थिर होण्यासाठी झगडत होत्या. विकसित देशांनी या देशांच्या विकासासाठी केलेली मदत योजना पुरेशी ठरली नाही. या देशांनी नवीन दृष्टिकोनातून विचार करणे आवश्यक होते. तसे झाले तरच सामाजिक असमानता, दारिद्र्य इत्यादी समस्या, त्यांची आव्हाने पेलणे शक्य होणार होते. या जाणीवेतून विकास प्रशासन या संकल्पनेचा उदय झाला. या देशांतील विकास आणि बदलाचे प्रमुख स्रोत तेथील सरकार होते. या नवीन राज्यातील सामाजिक राजकीय परिस्थितीमुळे विकासाच्या संकल्पनेची परिभाषा निश्चित करणे आणि पुनर्रचना करणे आवश्यक झाले. विकासाचा संपूर्णपणे नव्याने विचार झाला. विकास म्हणजे फक्त आर्थिक वाढ नाही, तर सामाजिक बदल, राजकीय विकास आणि सांस्कृतिक सुधारणा देखील आहे, असा विचार मांडला गेला. त्याप्रमाणे या देशातील सरकारांनी अनेक महत्त्वाची कार्ये हाती घेतली. केंद्रीय आर्थिक नियोजन, विकास कार्यक्रम आणि प्रकल्पाची आखणी व अंमलबजावणी, औद्योगिक विकासाचे व्यवस्थापन आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता, आर्थिक संधी देणे व इतर सामाजिक कल्याण कार्यक्रमांतून हे प्रयत्न झाले. नियोजित बदल आणि लोकसहभाग यांतून अनेक विकसनशील देशांनी विकास साधण्याचा प्रयत्न केला. यामुळे अभ्यासाचा विषय म्हणून आणि विकास साधण्याचा मार्ग म्हणून विकास प्रशासनाचे महत्त्व वाढले. व्याख्या. एडवर्ड वेडनर. एखाद्या संघटनेने अधिकृतपणे निश्चित केलेली प्रगतिशील राजकीय, आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठीची प्रक्रिया. मेर्ल फेअरसोल यांच्या मते विकास प्रशासन म्हणजे नाविन्यपूर्ण मूल्यांचे वाहक, आधुनिकता आणि औद्योगिकरणाची सुरुवात करण्यासाठी विकसनशील देशांनी अवलंबलेली नवीन कार्यपद्धती. पारंपरिक लोक प्रशासनात नियम आणि पाच सोपान रचना एकमेकांशी जोडले गेले आहेत. हा दृष्टिकोन चुकीचा नाही, पण कधीकधी यामुळे वेळेचा अपव्यय होतो आणि अडथळे निर्माण होऊ शकतात. याला लाल फीत किंवा दप्तर दिरंगाई असे म्हणतात. समाजात बदल घडवण्यासाठी नाविन्यपूर्ण नियोजनाची आवश्यकता असते. बदल आणि विस्तार यांवर आधारित या दृष्टिकोनाला विकास प्रशासन म्हणतात. विकास प्रशासनामुळे झालेले बदल समजून घेण्यासाठी पारंपरिक लोक प्रशासन समजून घेणे गरजेचे आहे. पारंपरिक लोक प्रशासनात पुढील बाबींचा समावेश दिसून येतो. शासकीय यंत्रणेचे संघटन. यामध्ये शासनाची रचना, विविध विभाग, मंत्रालये आणि त्यांच्याशी निगडीत संघटनांचा समावेश होतो. उदाहरणार्थ, मंत्रालयाची रचना, ज्यामध्ये सचिव आणि इतर अधिकारी, UPSC सारखी विविध मंडळे, निवडणूक आयोगासारखे इतर आयोग इत्यादींचा समावेश होतो. विविध कार्यांचे व्यवस्थापन.
विविध विभागांमधील नेतृत्व, नियोजन आणि समन्वय यावर लक्ष दिले जाते. उदाहरणार्थ नीती आयोग. सेवक वर्ग प्रशासन यामध्ये भरतीची प्रक्रिया, प्रशिक्षण व इतर संलग्न कार्यांचा समावेश होतो. उदाहरणार्थ केंद्रीय लोकसेवा आयोग किंवा राज्य लोकसेवा आयोग यांच्यामार्फत भारतात भरती कशी होते, त्यांचे प्रशिक्षण, पदोन्नती, वेतन इत्यादी विषयांचे व्यवस्थापन. आर्थिक प्रशासन अर्थसंकल्प निर्मिती प्रक्रिया, संसदेच्या आर्थिक समित्या आणि लेखापरीक्षण यावर लक्ष केंद्रित केले जाते. उदाहरणार्थ संसद खर्चावर नियंत्रण कसे ठेवते, लोकलेखा समिती, अंदाज समिती इत्यादी. प्रशासकीय कायदा संसदेने पारित केलेल्या कायद्यानुसार नियम तयार केले जातात. वाद सोडवण्यासाठी लवाद देखील आहेत. उदाहरणार्थ आयकर विषयक वाद सोडवण्यासाठीचे लवाद. साध्य करण्यासाठी प्रशासनाच्या प्रचलित व्यवस्थेत सुधारणा करण्याची गरज आहे. विकास प्रशासन. विकास प्रशासनाची प्रमुख वैशिष्ट्ये. बदलाभिमुख. पारंपरिक प्रशासनात स्थिरता आणि जैसे थे स्थिती असण्यावर भर होता. विकास प्रशासनात बदल करण्याचा आणि विकासात्मक उद्दिष्टांकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न होतो. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात आशिया व आफ्रिकेत जेव्हा विविध राष्ट्रे स्वतंत्र झाली, तेव्हा विकासाच्या प्रक्रियेला उत्तेजन देणे हे शासनासमोरील सर्वात महत्त्वाचे व मोठे कार्य होते. शासनाची आर्थिक, सामाजिक आणि राजकीय अशा सर्व क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्याची इच्छा होती. या इच्छांची पूर्तता होण्यासाठी परिवर्तन, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि विकास यांवर शासनाने लक्ष देणे आवश्यक होते. स्वातंत्र्योत्तर भारतात शासनासमोरील मोठे आव्हान दारिद्र्य, उपासमार आणि आर्थिक मागासलेपणा हे होते. त्यामुळे शासनाने फक्त अर्थव्यवस्थेच्या पारंपरिक क्षेत्राकडे म्हणजेच कृषी क्षेत्राकडे लक्ष न देता हेतुपुरस्सर औद्योगिकीकरण, धरण बांधणी, जलविद्युत प्रकल्पांची उभारणी अशा सार्वजनिक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक केली व विकास करण्याचा प्रयत्न केला. पंडित नेहरूंनी या प्रकल्पांना आधुनिक भारताची मंदिरे असे संबोधले आहे. लोकसहभाग. उत्पादनाभिमुख. विकास प्रशासनाचे उद्दिष्ट हे निष्पत्ती आणि परिणाम साध्य करणे आहे व त्यासाठी कामाचे मूल्यमापन करायचे नियम तयार केले जातात. हे नियम साधारणतः संख्यात्मक स्वरूपाचे असतात. जर विकास प्रशासनाचे उद्दिष्ट बदल घडवणे हे असेल तर तो बदल घडवण्यासाठी काही लक्ष्य ठरवणे आवश्यक आहे. यामुळे प्रशासकीय विभाग अपेक्षित ध्येय गाठू शकतात. या ध्येयावर भर दिल्यास प्रशासन अपेक्षित बदल साध्य करू शकतात. उदाहरणार्थ जेव्हा शासन ठरवते की अर्थव्यवस्था वाढीचा दर प्रतिवर्षी 8 ते 10% असावा, तेव्हा वाजवी आणि साध्य करता येण्याजोगी उद्दिष्टे सरकार ध्येय म्हणून समोर ठेवते. लोकसहभाग. विकास ही सामाजिक व आर्थिक बदलांची प्रक्रिया आहे. त्यामुळे लोकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे. जर विकासाची प्रक्रिया तळागाळातील लोकांशी जोडलेली नसेल तर ती अस्तित्वात येणे कठीण आहे. त्यामुळे नियोजन, अंमलबजावणी आणि मूल्यमापन या प्रक्रियांमध्ये लोकांचा सहभाग आवश्यक आहे. भारतासारख्या बहुविध देशांमध्ये लोकसहभाग आवश्यक आहे. विविध प्रदेशांतील लोकांच्या गरजा, आवश्यकता, निवड या वेगवेगळ्या असतात. भारत सरकारने 1952 मध्ये सामूहिक विकास कार्यक्रम आणि 1953 मध्ये राष्ट्रीय विस्तार सेवा सुरू केल्या. याचे उद्दिष्ट ग्रामीण व दूरस्थ क्षेत्रांमध्ये विकास करण्याचा आहे. या कार्यक्रमांमुळे ग्रामीण भागावर शासनाने लक्ष केंद्रित केले आणि 73व्या व 74व्या संविधानात्मक घटनादुरुस्तीने ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांचा सहभाग वाढवण्यात आला. सार्वजनिक बांधिलकी. नोकरशाह, प्रशासकीय अधिकारी यांची बांधिलकी, सहभाग आणि काळजीची अपेक्षा विकास प्रशासन करते. विकासाच्या वाटेत कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत अनेक अडथळे आहेत, आव्हाने आहेत. त्यामुळे नोकरशाहांना विकासात्मक उद्दिष्टे गाठण्यासाठी आपुलकी, बांधिलकी आणि राष्ट्रीय कार्यांबद्दलचा उत्साह असणे अपेक्षित आहे. भारतातील विकास प्रशासन. विकास प्रशासन हे बदलाभिमुख आहे. हे जैसे थे स्थितीच्या विरोधातील आहे. प्रत्येक विकास कार्य हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आहे. उदाहरणार्थ आर्थिक विकासाचे उद्दिष्ट लोकांचे जीवनमान सुधारणे आहे. यामध्ये दरडोई उत्पन्न वाढवणे, साक्षरतेचा स्तर वाढवणे, आयुर्मान उंचावणे आणि दारिद्र्य कमी करणे इत्यादींचा समावेश आहे. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी नियोजन, संघटन आणि संसाधनांचा योग्य वापर आवश्यक आहे. नियोजनामुळे उद्दिष्टे साध्य करण्यासाठी लागणारी संसाधने तयार करणे व लक्ष्य ठरवून कामे वेळेत पूर्ण करण्यास मदत होते. स्वतंत्र भारताची सुरुवात एका नव्याने स्वतंत्र झालेल्या गरीब आणि अविकसित देश म्हणून झाली. आपले मुख्य उद्दिष्ट भूतकाळातील प्रतिष्ठा आणि समृद्धी मिळवणे हे होते.
वसाहतवादामुळे भारताचे शोषण झाले होते आणि भारत त्यातून सावरण्याचा प्रयत्न करत होता. भारताने विकास आराखड्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज होती, ज्याचा एक राष्ट्र म्हणून अवलंब करण्यात येईल. स्वतंत्र काळापासून भारताची विकासाची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत. अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण. औद्योगिकरणावर लक्ष केंद्रित केले गेले. औद्योगिकरणामुळे रोजगार उपलब्ध झाला. त्यामुळे मानवी संसाधनांचा जास्तीत जास्त वापर होऊन रोजगाराची संधी उपलब्ध होणार होती. यातून अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण होऊन राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होणे अपेक्षित होते. जमीन सुधारणा. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा जमिनीची मालकी ही फक्त काही जमीनदारांकडेच होती. ही समस्या सोडवण्यासाठी जमीन सुधारणा करण्यात आल्या. कृषी क्षेत्र. कृषी उत्पादनात वाढ करण्यासाठी उच्च उत्पादन बियाणांच्या वापरावर भर दिला गेला, ज्यामुळे मागासलेल्या भागांमधील आणि ग्रामीण क्षेत्रांमधील दारिद्र्य कमी करण्यासाठी याचा उपयोग होईल. आत्मनिर्भरता. भारत हा वसाहतवादापासून मुक्त झाला होता, त्यामुळे परकीय प्रभावापासून त्याला दूर राहायचे होते. औद्योगिक विकासासाठी भारताने परकीय मदत स्वीकारली, पण परकीय भांडवलावर भारताला अवलंबून राहायचे नव्हते. सामाजिक न्यायावर आधारित समाजवादी आकृतिबंध. कल्याणकारी राज्यांच्या संकल्पनेवर आधारित समाजवादी अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला गेला. यामागे उत्पन्न आणि संपत्ती यातील असमानता कमी करण्याचे उद्दिष्ट होते. नागरिकांना सर्व कल्याणकारी सुविधा पुरवण्याचे कार्य शासनाने हाती घेतले. या धोरणात नियोजन महत्त्वाचे होते. त्यासाठी भारताने योजना आयोगाची स्थापना केली, ज्याची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे होती. देशातील साधनसंसाधनांचा वापर करून लोकांचे जीवनमान सुधारणे, त्याचबरोबर उत्पादन वाढवणे आणि सामाजिक कार्यांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे. नीती आयोग. देशातील सर्वोच्च नियोजन यंत्रणा म्हणून नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली. पंचवार्षिक योजनांमार्फत दीर्घकालीन आणि अल्पकालीन विकासाची ध्येये ठरवण्यात आली. पंचवार्षिक योजनांमध्ये कृषी, सिंचन, वीज पुरवठा, औद्योगिकरण, दारिद्र्य निर्मूलन, खाद्य उत्पादन, पोषण, सामाजिक सुरक्षा इत्यादी विषयांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. 1990च्या दशकात भारताने उदारीकरणाचे नवे आर्थिक धोरण स्वीकारले. या नव्या व्यवस्थेत नियोजनाचा दृष्टिकोन बदलण्याची आवश्यकता होती. 2014 साली नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोगाची स्थापना करण्यात आली. या आयोगाच्या स्थापनेद्वारे भारताने योजनांच्या केंद्रीकरणाकडून योजनांच्या विकेंद्रीकरणाकडे वाटचाल सुरू केली. तळागाळापासून गावांतून, गटांतून, जिल्ह्यातून योजना करून राज्य पातळीवर एकसंध योजना तयार करण्यास मानस नीती आयोगाचा आहे. राज्य पातळीवर योजनांचा राष्ट्रीय योजनेमध्ये विचार केला जाईल आणि याद्वारे संपूर्ण देशाचा विकास साधला जाईल. विकास कार्यक्रम. विकास प्रशासन संकल्पनेची अंमलबजावणी करण्यासाठी विकासाचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून विशिष्ट योजना आणि कार्यक्रम तयार करणे आवश्यक असते. भारत सरकारने विकास प्रशासनांतर्गत तयार केलेले काही कार्यक्रम पुढीलप्रमाणे. 1952 सामूहिक विकास कार्यक्रम, ग्रामीण क्षेत्रांचा सर्वांगीण विकास आणि लोकसहभागाचा पुरस्कार करण्यासाठीचा कार्यक्रम. 1966-67 हरित क्रांती, कृषी उत्पादन वाढवण्यासाठीचा कार्यक्रम. 1975 जलप्रदाय क्षेत्र विकास कार्यक्रम, सिंचन क्षमतेचा योग्य उपयोग करण्यासाठी. 1975 वीज कलमी कार्यक्रम, दारिद्र्य निर्मूलन आणि जीवनमान उंचावण्याचे उद्दिष्ट. 1980 एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, ग्रामीण भागातील दारिद्र्य कमी करण्यासाठीचा सर्वांगीण कार्यक्रम. 1989 जवाहर रोजगार योजना, ग्रामीण बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठीची योजना. 1995 मध्यान्ह भोजन योजना, प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या पोषणासाठी, विद्यार्थी पटसंख्या वाढवण्यासाठी योजना व गळती थांबवणे आणि उपस्थिती वाढवणे. 2000 प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, सर्व गावांना जवळीक पक्क्या रस्त्यांशी जोडण्यासाठी. 2005 जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनर्निर्माण योजना, शहरातील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी. 2005 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. मनरेगा हा एक भारतीय कायदा आहे आणि सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या कायद्याने रोजगाराच्या हक्कांची हमी दिलेली आहे. आधार 2009 आधार युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाची निर्मिती, ज्याचे उद्दिष्ट भारतातील प्रत्येक रहिवाशाला एक अद्वितीय ओळख क्रमांक देणे हा आहे. हे एक संविधानिक प्राधिकरण आहे. टार्गेटेड डिलिव्हरी ऑफ फायनान्शियल अँड अदर सबसिडीज बेनिफिट्स अँड सर्व्हिसेस ॲक्ट 2016 म्हणजेच आधार कायदा होय.
2014 प्रधानमंत्री जनधन योजना भारतातील सर्व कुटुंबांना आर्थिक सेवा पुरवणे आणि त्यांचे आर्थिक समावेशन करण्याचे उद्दिष्ट. 2014 स्वच्छ भारत अभियान महात्मा गांधींचे स्वच्छ आणि निरोगी भारताचे स्वप्न पूर्ण करण्याचे उद्दिष्ट. उडान योजना मुलींनी उच्च तांत्रिक शिक्षणामध्ये प्रोत्साहन हे त्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे. विद्यार्थिनींचे सक्षमीकरण करणे आणि त्यांच्या शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हाही उद्देश यामागे आहे. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या घटकांना या योजनांनी व कार्यक्रमांनी मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. असे कार्यक्रम नोकरशाह व नागरिक दोघांच्याही सक्रिय सहभागामुळेच यशस्वी होतात. आज प्रशासकीय प्रक्रियेत नागरिक सक्रिय सहभाग घेताना दिसून येतात. याचे एक कारण म्हणजे माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे निर्माण झालेली जागृती होय.